लहानपणापासून आपण किल्ला कसा असतो याबद्दल माहिती मिळवत असतो. लहानपणामध्ये आपण ऐकलेलं असतं की किल्ल्यावर काय काय असतं. जो तटबंदी असते, दरवाजा असतात, बुरुज असतात, तोफा असतात, गुहा असतात, बरंच काय असतं. तर नाशिकमध्ये परिपूर्ण स्वरूपाचे किल्ले म्हटले तर दोनच, एक आहे काळणा जो मालेगावमध्ये येतो आणि दुसरा येतो हा अंकाई टंकाई. मी आता आहे टंकाईवर आणि हा आहे अंकाई. हे जोड किल्ले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण स्वरूपामध्ये किल्ले बघायला मिळतात. म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये हे एकमेव असे किल्ले आहेत की ज्या ठिकाणी दोन जोड किल्ले म्हणजे अंकाई आणि टंकाई हे दोघं एकमेकांना जे आहे ते तटबंदीने जोडलेले दिसतात. या तटबंदी आधी ढासळलेल्या असाव्यात, पण आता पुरातत्व खात्याने अतिशय उत्तम पद्धतीचं काम केलेलं आहे या ठिकाणी आणि ह्या तटबंदी तुम्हाला पूर्ण स्वरूपामध्ये बघायला मिळतात. म्हणजे उत्तर भारतातील किल्ल्यांसारखा फिलिंग या ठिकाणी तुम्हाला येतो. आणि या किल्ल्यात अजून एक वैशिष्ट्य असं की बऱ्याच राजसत्ता इथे येऊन गेल्या, जसं की राष्ट्रकूट असेल, सातवाहन असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, बऱ्याच राजसत्ता इथे करून गेल्या. आपल्या पद्धतीने इथे काम करून गेले आणि हे सगळं काम आपल्याला आत्ताच्या घडीला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यामुळे परिपूर्ण स्वरूपाचा आणि उत्तम प्रतीची तटबंदी, बुरुज आणि दरवाजा असलेला किल्ला जर तुम्हाला नाशकामध्ये बघायचा असेल तर गाळण्यानंतरचं दुसरं ऑप्शन आहे अंकाई आणि टंकाई.